त्या 10चा टायमिंग, तरी पण अजून कोणी चाललेलं नाही. आता बघू किती टाइम होतो. ऊन पण खूप आहे आज. सगळ्यात लेट 10चा टायमिंग घेऊन येणारे लोक. सो आम्ही निघालोय गाईज. सगळे इकडे लाईनीत उभे आहे मिसळ पावसाठी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ हा रंगपंचमी रिलेटेड असणार आहे. मीन्स सगळीकडे होळी खेळून झालेली असते, पण नाशिकमध्ये होळीच्या 5 दिवसानंतर रंगपंचमी सेलिब्रेट करतात. सो त्याच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. लेट्स स्टार्ट. ओके, सो गाईज आम्ही निघालो आहे जायला. सो तुम्ही आमच्या सोबत बघत राहा, आम्ही पुढे जा. आम्ही पुढे अजून एन्जॉय आणि आम्ही छान पण दिसतोय आज जरा. ऍस्थेटिक होळी आहे. ऍस्थेटिक खूप छान ड्रेसअप केलाय, पण फोटोज निघाले पाहिजे छान. येस गाईज, निघतील. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. सो आम्ही निघालोय गाईज. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे सगळे जण आलेले आहेत आणि स्नेहल आणि तिच्या दीदीची वाट बघत आम्ही इथे बसलोय, कारण त्या दोघे अजून आल्या नाही आणि त्यासाठी आम्हाला इथे बसावं लागतंय. खूप थकलोय आणि इथे शेडच्या खाली येऊन बसलोय आम्ही. एवढं ऊन पण खूप आहे आज. आणि हे थंड पण घेतलंय आम्ही प्यायला. तर आता बघू किती वाजता येतात. त्या 10चा टायमिंग होता, सगळ्यांना 10 वाजता यायचं होतं. 10चे 11 वाजून गेलेत, तरी पण अजून कोणी चाललेलं नाही. आता बघू किती टाइम होतो. तर थँक्यू. हा, मला घाबरते, तुला वाटतं का? तुम्ही बघू शकता लाज जरा पण तोंडावरती नाहीये. सगळ्यात लेट 10चा टायमिंग घेऊन येणारे लोक. कारण की गाईज आमच्या पप्पांना थोडा प्रॉब्लेम झालेला, असं आम्हाला लेट झालं. काकांना दाखवेल व्हिडिओ. सो गाईज मी जरा लुक चेंज केलाय. मीन्स हे असं भांडलंय, कसं दिसतंय आय डोंट नो, पण छानच दिसत असतं. गाईज खूप छान दिसतंय. तुम्ही कमेंट करून सांगा. येस. फायनली गाईज 2 तासानंतर सगळे जण निघालेत. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे 3-4 तासानंतर. बघू शकता खूप खेळलोय. येस गाईज, आता आम्ही माइंडलेकला जाणार आहे. इथे आम्ही वाट बघतोय की गर्दी थोडी बाजूला होईल, कारण की सेलिब्रेशन गर्दी असाल वाट बघतो. no. सो गाईज तुझं पण झाल्यानंतर सगळे इकडे लाईनीत उभे आहे मिसळ पावसाठी. मिसळ पावसाठी लाईनीत उभे सगळे जण. तू पण आहे? आम्ही पण आहे मिसळ पावसाठी खायला, तर आलोय. पैसे दिले आम्ही. तर गाईज इथे खेळून झालंय आणि आता
आता आम्ही चाललोय गंगेवरती पंचवटीमध्ये. तर गाईज आम्ही निघालो आहे पंचवटीमध्ये जाण्यासाठी. सो कॅच कंटिन्यू. सो गाईज फायनली आम्ही आलो आहे घरी आणि आता पंचवटीला पण आम्ही जाऊन आलो. सो तिथे जास्त वेळ काय थांबलो नाही, 10-15 मिनिटं थांबल्यानंतर आम्ही घरी आलोय. आता मी पटकन फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर पुन्हा भेटते. तर मी आता जस्ट फ्रेश झाली आहे. खूप छान वाटते, इतकं रिलॅक्स वाटतंय ना लिटरली. स्किन पण खूप ओढलेली जात होती, तर स्किन केअर करून घेऊया. तर गाईज आता फायनली मी पूर्ण फ्रेश पण झाली आहे, स्किन केअर पण केलं, खूप जास्त बरं वाटतं आता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर सगळ्यांना थँक्यू. आणि ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला, फर्स्ट ब्लॉग होता माझा, सो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.